नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। 16 मार्क तुमच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो। हो, तुम्ही बरोबर ऐकलेले, 16 मार्क तुम्हाला मिळणार। केव्हा मिळणार? जेव्हा तुम्ही ही व्याकरणाची संपूर्ण सिरीज बघाल तेव्हा। 7 ते 8 व्हिडिओज या व्याकरणाच्या सिरीज मध्ये असणार आहे, परंतु इम्पॉर्टंट आहे या सिरीज मध्ये आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये एका व्याकरणाच्या घटकावर आपण चर्चा करणार आहोत, ज्या घटकावर बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात। या सिरीज मधली ही दुसरी व्हिडिओ ज्यामध्ये आपण शब्द सिद्धीवरती चर्चा करणार आहोत। तर शब्द सिद्धीवरती चर्चा करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल भावांना आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। आपण व्याकरणाचा एक घटक बघतो आणि त्या घटकावर एक ऑनलाईन टेस्ट सुद्धा मी तुमच्यासाठी आणत असतो, त्या टेस्टची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर चला पटकन जाऊयात पुढे। शब्द सिद्धी म्हणजे काय? बघा मित्रांनो, भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्द सिद्धी म्हणतात। कसा तयार होतो? उदाहरणार्थ माझ्याकडे एक शब्द आहे विचार, विचार विचार विचार। आता हा विचाराच्या अगोदर का मी सु लावला तर सुविचार हा एक शब्द तयार झाला भाषेमधला। अगोदर शब्द लागलेला आहे म्हणजे उपसर्ग लावून एक नवीन शब्द तयार झाला सुविचार। विचार होता माझ्याकडे फक्त, त्याच्या अगोदर सु लावला सुविचार झाला, अ लावला अविचार झाला, अ लावला तर अविचार सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो। तर अशा प्रकारे मित्रांनो शब्द तयार होतो, याला आपण म्हणतो शब्द सिद्धी। तर या शब्द सिद्धीवर आपण चर्चा करणार आहोत। आता अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, प्रश्न क्रमांक 4 अ मधला दुसरा प्रश्न हा नेहमीच शब्द सिद्धी घटकावर असतो। 2 मार्कांचा प्रश्न, प्रत्येक विद्यार्थ्याला 2 पैकी 2 मार्क मिळणारच, फक्त ही व्हिडिओ संपूर्ण बघा। या ठिकाणी पुढचा मुद्दा आपण लक्षात ठेवू, शब्द सिद्धीचे प्रकार। या प्रकारामधला सगळ्यात पहिला शब्द म्हणजे उपसर्ग घटित शब्द। बघा आताच आपण केला तयार उपसर्ग घटित शब्द। याच्यामध्ये बघा मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्यांना आपण म्हणतो उपसर्ग घटित शब्द। उदाहरणार्थ चूक हा एक मूळ शब्द आहे, या चूकच्या अगोदर अ लागला, अचूक शब्द तयार झाला। हा जो अ आहे हा एक उपसर्ग लागलेला आहे, म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द झाला अचूक। लक्षात घ्या, मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात। त्याचबरोबर चूक या शब्दाच्या अगोदर बिन हा सुद्धा शब्द लावू शकतो, बिनचूक असा एक शब्द तयार होऊ शकतो, हा सुद्धा एक उपसर्ग घटित शब्द आहे। तर अशा प्रकारे जे शब्द तयार होतात त्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात। परीक्षेला प्रश्न येतो खालीलपैकी उपसर्ग घटित शब्द कुठले, तर पटापट तुमच्या लक्षात आलं पाहिजे कुठं अगोदर उपसर्ग लागलेला आहे। जसं की इथं उपसर्ग लागला सु विचार सुविचार, समजच्या अगोदर गैर हा उपसर्ग लागला, गैरसमज शब्द लागला झाला। यथाच्या अगोदर शक्तीच्या अगोदर यथा हा शब्द लागला, यथाशक्ती असा शब्द तयार झाला। अशा प्रकारे मित्रांनो उपसर्ग लागून जो शब्द तयार होतो त्याला आपण उपसर्ग घटित शब्द म्हणतो। तर हा एक पहिला महत्वाचा प्रकार आहे। यानंतर दुसरा एक प्रकार आहे शब्द सिद्धीचा, त्याला आपण म्हणतो प्रत्यय घटित शब्द। प्रत्यय घटित शब्द म्हणजे नंतर लागला पाहिजे। उदाहरणार्थ आता आपण घर, घरच्या पुढे एक शब्द लागला दार, घरदार, अशा प्रकारे असा एक शब्द तयार होऊ शकतो। जसं की इथं रस, रसच्या पुढे इक लागला रसिक। लक्षात घ्या, इथं मूळ शब्दाच्या नंतर अगोदर लागतो तो उपसर्ग आणि नंतर बघा लक्षात घ्या, मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द तयार म्हणतात। म्हणजे मूळ शब्दाच्या नंतर या ठिकाणी ज्या वेळेस प्रत्यय लागला जातो आणि एक नवीन शब्द तयार होतो त्याला आपण प्रत्यय घटित शब्द म्हणतो। जसं की इथं रस इक रसिक, बुद्धीच्या पुढे मान हा प्रत्यय लागला, बुद्धिमान शब्द तयार झाला। दुकानच्या पुढे दार हा शब्द तयार झाला लागला, दुकानच्या पुढे दार हे प्रत्यय लागलं, दुकानदार हा शब्द तयार झाला। माणूसच्या पुढे की हा शब्द लागला, की हा प्रत्यय लागला, माणुसकी हा शब्द तयार झाला। अशा प्रकारच्या शब्दांना आपण प्रत्यय घटित शब्द म्हणतो। मित्रांनो उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द तुमच्या लक्षात आला असेल। उपसर्ग घटित म्हणजे ज्या वेळेस अगोदर उपसर्ग लागतो, मूळ शब्दाच्या अगोदर एक किंवा 2 शब्द लागतात म्हणजे उपसर्ग लागतो, त्यावेळेस उपसर्ग घटित शब्द, आणि मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा 2 शब्द लागतात त्याला आपण म्हणतो प्रत्यय घटित शब्द। उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द एकमेकांच्या विरुद्ध आहे, लक्षात घ्या प्रक्रिया तयार होण्याची। पुढचा आहे अभ्यस्त शब्द, अतिशय सोपा। पटपट वटवट रटरट चणचण तणतण मनमन धगधग तर धुसफूस अशा प्रकारचे जे काही शब्द असतील या शब्दांना आपण म्हणतो अभ्यस्त शब्द। एकाच प्रकारचे 2 शब्द एकत्र येणे,
उदाहरणार्थ जसं जवळ जवळ हे दोन शब्द एकाच प्रकारचे एकत्र आले, किंवा निरर्थक शब्द एकत्र येणे, किंवा दोन शब्द निरर्थक शब्द सुद्धा असू शकतात, किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे, किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे, अशा शब्दांना आपण अभ्यस्त शब्द म्हणतो. जसं की क्षण क्षण, जवळ जवळ, आसपास, उभा आडवा, कडकड, बडबड अशा प्रकारचे जे शब्द आहे या शब्दांना आपण म्हणतो अभ्यस्त शब्द. जसं पूर्ण अभ्यस्त आहे, एकच शब्द पूर्णपणे रिपीट झालाय, क्षण क्षण, जवळ जवळ, अंशाभ्यस्त, आसपास, उभा आडवा, अनुकरणवाचक म्हणजे कडकड, बडबड. तर अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत शक्यतो पूर्ण अभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरण वाचक असं विचारलंच जात नाही. शक्यतो थेट तुम्हाला फक्त एवढंच विचारलं जातं की अभ्यस्त शब्द आहे की नाही, फक्त अभ्यस्त. म्हणजे लक्षात घ्यायचं अशा प्रकारचा कुठलाही शब्द आला, क्षण क्षण, जवळ जवळ, आसपास, उभा आडवा, कडकड, बडबड, याला आपण अभ्यस्त शब्द म्हणतो. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आता आपण प्रत्यक्षात काही एक्झाम्पल बघूयात, काही उदाहरणं बघूयात जी बोर्डाच्या परीक्षेला आली होती. या प्रकारचे प्रश्न कशा प्रकारे या घटकावर प्रश्न विचारले जातात ते आपण बघू, कारण ते समजलं पाहिजे. संकल्पना समजल्या, त्याच्या पुढची पायरी या संकल्पनेवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात ते पण बघणं गरजेचं आहे. जसं की इथे बघा, अतिशय सोपा मुद्दा आहे. कंसातील शब्द योग्य ठिकाणी भरून तक्ता पूर्ण करा. शिष्टाई, आता शिष्ट आहे त्याच्या पुढे ई लागला, त्याला आपण शिष्टाई म्हणू. म्हणजे हा जो शब्द आहे याला आपण कुठला शब्द म्हणू? प्रत्यय घटित शब्द. धारदार, इथं बघा शकच्या अगोदर बे लागला, बेशक हा उपसर्ग घटित शब्द. हारच्या अगोदर उप लागला, उपहार, हा तुमचा उपसर्ग घटित शब्द. धारदार, धारच्या पुढे दार लागलाय, हा तुमचा प्रत्यय घटित शब्द. म्हणजे शिष्टाई आणि धारदार हे प्रत्यय घटित शब्द आहे, आणि बेशक आणि उपहार हे तुमचे उपसर्ग घटित शब्द आहे. उपसर्ग घटित शब्दामध्ये तुम्ही लिहा बेशक आणि त्याच्यानंतर उपहार, उपहार, हारच्या अगोदर उप लागलाय. प्रत्यय घटित शब्द शिष्टाई, शिष्टाई हा प्रत्यय घटित शब्द आहे. आणि त्याचप्रमाणे धारदार, धारदार असेल, घरदार असेल, शेवटी दार लागला, हे प्रत्यय घटित शब्द. तर एकदम सोपं आहे मित्रांनो, 2 मार्काला प्रश्न. 4 जर तुमचे मुद्दे बरोबर आले तर अर्धा 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 असं करून 4 अर्धा मिळून तुमचे 2 मार्क पूर्ण होतील. ठीक आहे. आता एक प्रश्न आपण असा बघूयात की जो ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय. बघा मित्रांनो, आता हा प्रश्न बघा, चौथा हा जो प्रश्न आहे मार्च 2023 ला विचारला गेला होता. इथं प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त घटित शब्द असे मित्रांनो एक कॉलम आहे, हा असा तक्ता आहे, हा पूर्ण करायचा आहे. या तक्त्यामध्ये भर दिवसा, दिवसाच्या अगोदर भर लागलाय, म्हणजे इथं काय लागलाय? उपसर्ग लागलेला आहे. उपसर्ग लागलाय म्हणजे उपसर्ग घटित शब्द आहे. भर दिवसा जो आहे, भर दिवसा, दिवसा हा उपसर्ग घटित शब्द झाला. त्याच्यानंतर लाल लाल हा शब्द अभ्यस्त शब्द. लाल लाल, लाल लाल हा शब्द झाला तुमचा अभ्यस्त शब्द. दुकानदार, नंतर दार लागलाय, दुकानच्या पुढे दार लागलाय म्हणजे एक प्रत्यय लागलाय, म्हणजे याला प्रत्यय घटित शब्द आपण म्हणू. दुकानदार, दुकानदार हा झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द. आणि खटपट हा तुमचा अभ्यस्त शब्द. खटपट हा झाला आपला अभ्यस्त शब्द. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे प्रश्न विचारले जातात या घटकावर आधारित. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण शब्दसिद्धी या घटकावर चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या घटकावर चर्चा करू. पण तत्पूर्वी मित्रांनो एक लक्षात घ्या, ऑनलाईन टेस्ट शब्दसिद्धी हे प्रकरण हा घटक तुम्हाला किती समजला त्याच्या तयारीसाठी एक ऑनलाईन टेस्ट बनवले. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंकवर तुम्हाला समासची सुद्धा, त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला समास या घटकावरती सुद्धा टेस्ट देता येईल. त्याच्या खाली शब्दसिद्धी घटकावरती सुद्धा टेस्ट देता येईल. हळूहळू इतर घटकांवरच्या टेस्ट जसं मी व्हिडिओ बनवेल तस त्याच्या त्या घटकावरच्या टेस्ट ज्या आहेत त्या मी तिथे अपडेट करत जाईल. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्याकरण या घटकावरच्या टेस्ट द्या, आणि तुम्हाला हा घटक किती समजला हे तुमच्या लक्षात राहील आणि तुमचा चांगला अभ्यास सुद्धा होईल. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.